काल पोलीस नेरूळ पोलीस तुमच्याकडे आले होते जो 5-6 तास घराच्या बाहेर शिवतीर्थला काय करणार तुम्ही नोटीस स्वीकारली का नसेल स्वीकारली? पहिली गोष्ट तर मी जेव्हा ते घरी आले नेरूळचे पोलीस तेव्हा मी बाहेर होतो. मला फक्त फोन करून सांगितलं तेव्हा मी बोललो की मी नाही आहे, मी नेरूळला येतो आहे. माझी तेव्हा तारीख ठरली नव्हती, आता ठरली आहे, मी उद्या चाललो आहे. पण मी तेव्हा नसल्यामुळे मला भेटता नाही आलं. आणि मी नंतर घरी पोचल्यानंतर पण ते मला कळलं की ते घराखाली आहेत, पण मला ते भेटले नाहीत. नाही, त्याच्यामुळे मी खाली आमचे जे पोलीसवाले जे प्रोटेक्शनसाठी बसतात त्यांना पण मी विचारलं नेरूळमधनं कोण आलं आहे का. त्यांचं पण म्हणणं होतं नाही. तर मला माहीत नाही कुठे बसलेले, समोरच्या कट्ट्यावर बसले का कुठे बसलेले, पण मला ते काल भेटले नाहीत. त्याच्यामुळे मी उद्या चाललो आहे. आणि मी त्यांना बोललेलो की मी नाही आहे, मी घरी नाही आहे, मी नेरूळला येऊन ती नोटीस घेतो. हे बघा, या गोष्टीत मला अनेक पोलिसांचे पण मेसेज आले आहेत की उत्तम झालं आहे म्हणून. मी आता नावं नाही घेऊ शकत, पण ह्या गोष्टीवरनं कळतं की तुम्हाला त्या पोलिसांवर बिचाऱ्यांवर किती प्रेशर असेल. त्याच्यामुळे ते हे काय स्वतःच्या मर्जीने नाही करत आहेत. आणि आपल्याला माहिती आहे प्रेशर कोण टाकते. आता पुरावे नसल्यामुळे मी नावं नाही घेऊ शकत, पण तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. उद्या शरद पवारांची भेट घेतली, मनसेसोबत जाणार नाही एकत्र येत आहेत म्हणून. नाही, ती दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती जी आहे ती त्यांना महानगरपालिकेला दिसेल. काँग्रेस म्हणते की उद्या मी 1ची वेळ ठरवली आहे, त्याच्यामुळे 1ला मी नवी मुंबईला पोहोचेल.